नमस्कार, वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅड सिरीज. आजपासून आपण 3D मॉडेल क्रिएट करायचं शिकणार आहोत. तो फर्स्ट कमांड आपण आज बघणार आहोत, एक्सट्रूड कमांड, ज्यामुळे 2D स्केचला 3D सॉलिड मध्ये कन्वर्ट करता येतो. सो स्टार्ट करूया. फर्स्ट आपण एक स्केच काढून घेऊया. सिलेक्ट द स्केच, सिलेक्ट द टॉप प्लेन अँड ओके. एक्सट्रूड करायचं असेल तर पहिले आपल्याकडे क्लोज स्केच असला पाहिजे. मी इथे एक सिंपल रेक्टेंगल ड्रॉ करते. क्लोज. आता फिनिश या ऑप्शनवर क्लिक करा. फिनिश स्केच केल्यानंतर होम टॅबमध्ये एक्सट्रूड या ऑप्शनवर सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स, इथे तुम्हाला किती हाईटवर एक्सट्रूड पाहिजे आहे ते डिस्टन्स मेन्शन करा. इथे मी 100 mm टाकलं, एंटर केलं. नंतर या ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. मी रेक्टेंगल सिलेक्ट केला. या पद्धतीने तुमचा जो 2D शेप आहे तो 3D मध्ये एक्सट्रूड झाला आहे 100 mm वर. या ठिकाणी तुम्हाला डिरेक्शन दिली आहे. डिरेक्शन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे रिव्हर्स डिरेक्शन असा ऑप्शन आहे. म्हणजेच जो एक्सट्रूड आपला अपवर्ड डायरेक्शनला झाला आहे तोच डाऊनवर्ड डायरेक्शनला होईल. इथे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते. रिव्हर्स केले की हा खालच्या साईडला 100 mm वर एक्सट्रूड झाला आहे आणि पुन्हा त्यावर क्लिक केले की वरच्या साईडला तो अप्लाय. सर्वात इम्पॉर्टंटली जो स्केच आपल्याला एक्सट्रूड करायचा आहे तो पूर्णपणे क्लोज असला पाहिजे, नाहीतर एरर येतो. हा होता एक्सट्रूड कमांडचा बेसिक यूज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सट्रूड कमांडचे ऍडव्हान्स यूज बघणार आहोत. सो व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. थँक्यू.